महिला सक्षमीकरणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेल्या टपरीचा वापर चक्क गांजा विक्रीसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार पेणमध्ये समोर आलाय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पेण नगरपालिकेने मंगळवारी सकाळी खाऊ गल्लीतील संबंधित टपरीवर जेसीबी चालवून ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली। नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली। पेण पोलिसांनी 28 एप्रिलच्या मध्यरात्री एका मोठ्या कारवाईत 1 किलो 298 ग्रॅम गांजासह 38 वर्षीय महिलेला रंगेहात अटक केली होती। ही महिला खाऊ गल्ली परिसरातील आपल्या टपरीतून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते। नगरपालिकेने दिलेल्या जागेचा आणि सुविधेचा गैरवापर होत असल्याचे समोर येताच पालिका प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला। नगरपालिका मैदानाजवळ असलेल्या खाऊ गल्ली परिसरात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी टपऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र याच सुविधेचा आधार घेत संबंधित महिलेने तेथे अंमली पदार्थांचा अड्डा थाटला होता। शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरू नये आणि तरुणाई सुरक्षित राहावी या उद्देशाने नगराध्यक्षांनी ही अनधिकृत टपरी हटवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार मंगळवारी सकाळी ही टपरी जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आली। या मोहिमेदरम्यान नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख महेश वडके, कर्मचारी कमळाकर आवासकर, ओमकार साकोसकर, महेंद्र मोरे, अक्षय पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते। पालिकेच्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सदर काही दिवसांपूर्वी आपल्या पेण हद्दीमध्ये नगरपालिकेच्या पेण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक वाईट घटना अशी घडली तर अंमली पदार्थांचं विक्री करताना एक महिला पोलिसांच्या ताब्यात सापडल्यामुळे पेणमध्ये भरपूर खळबळजनक वातावरण निर्माण झालं। त्यामध्ये त्या महिलेवर गुन्हा दाखल होऊन आता पोलीस स्टेशनला त्याची कार्यवाही चालू आहे। तर सदर महिला ही खाऊ गल्लीत टपरी टाकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती असं दाखवण्यात येत होतं, परंतु गांजा विक्री करताना ते आढळल्यामुळे नगराध्यक्ष मॅडम प्रीतमताई पाटील यांच्या आदेशानुसार त्या टपरीवर त्वरित आणि कडक आणि कठोर कारवाई करण्यात आली। कारण का गांजा किंवा अंमली पदार्थ विक्री हा कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे। तर सदर उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना इथे मार्गदर्शन करून सहकार्य करून या टपरीमध्ये उदरनिर्वाहाचा एक त्यांना मार्ग मिळून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा अशा पद्धतीने नगरपालिका त्यांना सहकार्य करते। परंतु यात असे अंमली पदार्थ किंवा गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही गोष्टी इथे घडत असतील तर नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितलेली आहे। तर ती आम्ही टपरी मोडून त्यांच्यावर कठोर कारवाई केलेली आहे। पेण नगर परिषद अतिक्रमण विभाग प्रमुख महेश वडके। जनोदय करिता विनायक पाटील, पेण।